क्षेत्रवासी गाव कल्याण येथे तुम्हा सर्वांचे सुपरिचित असे अतिशय पारमार्थिक धुरंधर हरिभक्त परायण वसंतजी गजाननराव. मी मागास सांगितलं सकाळी की त्यांचं मूळ गाव सरलांबे, पण कामानिमित्त ते इथे उल्हासनगरला आले. सेंचुरियनमध्ये उत्तम अशी नोकरी बजावून रिटायर झाले आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये उत्तम असा हा आत्मोन्नती विश्वशांतीचे एक सदस्य पत्करून आणि सुंदर असा परमार्थ त्यांच्या जीवनात त्यांनी उद्युक्त केला. आणि गेली कित्येक वर्ष माऊली प्रभाकर महाराज होते, तर त्यावेळेला गेली कित्येक वर्ष त्यांनी तो हा कार्यक्रम राबवला. बाबांच्या पश्चात सुद्धा टाळ पकवत विणा आता सरलांब्याची मंडळी झाल्यापासून तो भार आमच्या डोक्यावरचा उतरलाय. जशी सरलांब्याची मंडळी या रिंगणामध्ये आली तेव्हापासून म्हणजे टाळ विणा आम्ही खांद्यावर घेतला नाही. त्याच्या आधी टाळ आणि विणा माझ्याच खांद्यावर असायचा, कारण मंडळी वेळेवर यायची, पण वसा आम्ही घेतला होता. टाळ विणा आणि पकवात या तीन गोष्टी मी स्वतः किंवा माझी घरवाली आम्ही किंवा सुरेश वगैरे असायचा, तर ह्याच्यात हे भांडवल जे आहे भजनाचं ते मी स्वतः माझ्या खांद्यावर वाहत होतो जेव्हा माऊली होती. आणि माऊलीच्या पश्चात पण जेव्हा जेव्हा इकडे कार्यक्रम झाले त्यावेळेला आम्ही साहित्य घेऊन मी स्वतःच यायचो पुढे, मंडळी नंतर यायची. तर आता भार तुका म्हणे माझे नाही का, आणि तुम्हा संतावरी तर हा भार आता तुम्ही वाहून राहिलात, अतिशय आनंद. तर म्हणजे थोडक्यात सांगण्यात तात्पर्य असं की अशा पद्धतीने माऊली होती तेव्हा माऊलीच्या पश्चात सुद्धा आमच्या वसंत बाबांकडे हा एक उपक्रम 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी म्हणजे संक्रांतीच्या मुहूर्तावर तो राबवला जात असे. पण मधल्या काळात 2-4 वर्षे अशी गेली आणि पुन्हा भगवंताच्या मनात आलं. आता भगवंताच्या मनात आलं नाही का, आले देवाजीच्या तिथे कोणाचे चाले ना, आणि म्हणून पुन्हा एक माऊलीने स्फूर्ती दिली. आणि त्यांचे जे ज्येष्ठ चिरंजीव आहेत भानुदास वसंतराव, त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला आपल्याकडं कार्यक्रम ठेवायचा आहे. आणि मग हा एक दिवसीय कार्यक्रम हा उपक्रम त्यांच्याकडं राबविण्यात आला. चांगली गोष्ट आहे नाही का. आणि या कार्यक्रमामध्ये हा जो कार्यक्रम आहे हा आत्मोन्नती विश्वशांती अखिल भारतीय स्वानंद सद्गुरू सेवा भजन प्रेमी मंडळ या मंडळाचा कार्यक्रम आहे. फार मोठी रजिस्टर हेडिंग आहे, पण आता बराच काही त्याच्यामध्ये बदल होत गेला आणि मग त्यालाच आपण आनंद संप्रदाय म्हणायला लागलो. आनंद संप्रदाय व वारकरी संप्रदाय अशी त्याची हेडिंग बदलत मग त्याच्यात जशी हेडिंग बदलली कार्यक्रमात बदल होत गेला. आणि प्रार्थना आणि ध्यानधारणा हे काय झालेले कालाआड गेलेली आहे. आणि म्हणून मी सकाळीच अगदी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला पुन्हा प्रेरणा म्हणजे जागृती करायची समाजामध्ये की आत्मोन्नती म्हटलं की तिथे प्रार्थना आली, प्रार्थनेबरोबर ध्यानधारणा आली. या दोन गोष्टी जिथे समाजात किंवा जिथे आपल्याला पाहायला मिळणार नाहीत तिथे आपण आनंद संप्रदाय किंवा आत्मोन्नती सांगण्याला काही अर्थ नाही आहे. कारण या दोन गोष्टी ही खरी दोन चाकं आहेत, प्रार्थना आणि ध्यानधारणा. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण हा उपक्रम जो राबवत आहोत आणि त्या उपक्रमामध्ये आपल्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे तुकोबारायांचा अभंग आहे. जगद्गुरू देहूगावचे श्रीमंत असे तुकोबाराया, त्या तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अगदी सोप्यात सोपा अभंग आहे. तुमच्या सर्वांच्या पाठ्यातला अभंग आहे. अगदी सोपा आणि अगदी तोकडा आणि अगदी सोपा असा अभंग आहे. आणि त्या अभंगावर आपल्याला या ठिकाणी काय करायचे, सोडवायचे अभंगातून सुटायचे आपल्याला. आणि म्हणून आपल्या शिवसाठी घेतलेला हा जो अभंग आहे हा तुकोबारायांच्या जीवनातील अंतिम ध्येय प्राप्त केलेला, त्याच्या पुढे थोडक्यात जाऊन सांगायचं म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीनंतरचा हा अभंग आहे. तुकोबारायाने भक्ती करून मुक्ती प्राप्त केली
आणि मुक्ती प्राप्त केल्यानंतर जेव्हा पुन्हा तुकोबराया भक्तीवर आले, ज्ञानोत्तर भक्ती याचं नाव मुक्तीवरील भक्ती जेव्हा तुकोबरायांना प्राप्त झाली आणि त्यावेळेला हा भंग तुकोबरायाने रचलेला आहे. बरं का, मीच मज व्यालो पोटा आपुलिया आलो, आता पुरले नवस निर्सोनिया गेले आस, झालो बारा बळी गेलो मरोनी ते काली, आता पुरले नवस निर्सोनिया गेले आस, दोहीकडे पाहे तुका आहे तैसा आहे, आता पुरले नवस निर्सोनिया गेले आस, पांडुरंग करू ओम नमो पांडुरंगाला नमन करून आणि आपल्या आजच्या या अल्पशा कीर्तन विषयाला आरंभ करूया. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन. हे नारायण दैल भेटी, हे नारायण दैल भेटी, हे नारायण दैल भेटी. कलियुगा माझे
कीर्तन हरियोगा माझे करावे कीर्तन तुकोबारा सांगतात, कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटू. आम्ही नेहमी सांगत असतो की मनुष्य देहा प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनात आपण कीर्तन केलं पाहिजे. आणि कीर्तनाची व्याख्या तुकोबा सांगतात, कीर म्हणजे झाडणे, तणू म्हणजे शरीर. या शरीरामध्ये जो काही केर आहे, कचरा आहे, थोडक्यात पारमार्थिक भाषेत जे अज्ञान आहे ते अज्ञान आपल्याला घालवायचंय, नाही का. ओल्या मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुंपा करिता ते त्यांचा नका करू अंगीकार का. मग हे जे उंदीर आहेत ते आमच्या घरामध्ये भात कपडे कुरतडून राहिले ते उंदीर नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे 6 उंदीर या ओल्या मृत्तिकेच्या मंदिरामध्ये वास करतात आणि या शरीराला ते आतून पोखरतात आणि आतून पोखरल्यामुळे उद्या आमचे दात पडले, परवा दृष्टी कमी झाली, तेव्हा केस पिकले. म्हणजे या सगळ्याचं जे कारण आहे, हाडं ठिसूळ झाली का, तर आतून पोखरलं हे शरीर. हे शरीर कसं पोखरलं? आतून पोखरलं, बाहेरून नाही. अन्यथा व्यवहार आपण पाहिला तर कोणतीच गोष्ट अशी नाही की ती आतून पोखरली जाईल. जरी जेसीपी असेल नाही किंवा आणखी दुसरं कुठलं यंत्र असेल, पण पोखरायचं म्हटलं तर वरूनच पोखरत घेईल तो, आतून बाहेर कसं जाता येईल? येता येईल नाही. पण हे परमार्थाचं सूत्र आपलं पुढे पाहायचंय. मीच मज गेलो तिथपर्यंत आपण पोहोचलो ना तर मग आपल्याला कळेल की नेमकं सूत्र काय. आणि म्हणून ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे. अगदी छोट्या रस्त्याने म्हणजे तोकड्या रस्त्याने आपल्याला शॉर्टकटने आपल्याला जायचंय. तर त्या परमार्थापर्यंत ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या पुढे जवळ जाऊन सांगतो, देवापर्यंत पोहोचण्यासाठी तुका म्हणे झालो देव आणि तेव्हा भेव गेला. तुकोबा सांगतात की मी देव झालो आणि देव झाल्यामुळं माझा काय गेला? भेव. भेव म्हणजे भीती. भीती कसले? मरणाची भीती आहे. प्रत्येक मनुष्य प्राण्याला मरणाची भीती आहे. अर्जुनाला सुद्धा मरणाची भीती होती. त्याला मारण्याची भीती नव्हती त्याला, तो धनुधरच होता, पण त्याला स्वतःच्या मरणाची भीती होती. प्रत्येक माणूस मृत्यूला घाबरून राहिले. तुकोबारा सांगतात की तुका म्हणे झालो देव, मी देव झालो आणि देव झाल्यामुळं माझी भीती नाही. हाती घेऊन या काठी, तुकोबारा सांगतात. आणि तुका लागे कलेवरा पाठी, म्हणजे कलेवर म्हणजे शव, ज्या देहातून प्राण निघून गेला, जीव निघून गेला, त्याला कलेवर म्हणतात, प्रेत थोडक्यात. पण हे जे प्रेत होतं हे तुमचं आमचं नव्हतं महाराज. तुकोबारा सांगतात तुका घेऊन या म्हणजे काठी घेऊन स्वतःच्याच प्रेताच्या मागे लागला तो, लोकांच्या नाही. लोकांच्या प्रेतांच्या मागे तर कोणीही लागेल. लोकांचे प्रेत तर अनेक आपण खांद्यावर वाहतो नाही का. मग तुकोबारा सांगतात की हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठी, स्वतःच्याच कलेवर. कलेवर म्हणजे यथार्थ ते मेलेले होते. तुकोबारा मेलेल्या प्रेताच्या पाठीमागे काठी घेऊन लागले आणि निजवीला नेऊन स्मशानी आणि लोक झाली ती त्या ठिकाणी. असेल का? म्हणजे अनेक प्रेत ज्या ठिकाणी नेऊन जाळतात त्याला स्मशान म्हणतात. त्या स्मशानात नेऊन याला निजवला. कोणाला? याला नाही, तुकोबाने स्वतःच्या देहाला त्या ठिकाणी नेऊन निजवला असे तुकोबारा सांगतात. याचा अर्थ असा आहे की ज्ञानोत्तर भक्ती त्यांना प्राप्त झाली आणि ज्ञानोत्तर भक्ती प्राप्त झाल्यानंतर ते मरून राहिले.
ते काय झाले तुकोबराया मरून राहिले. मग स्वतःचा अनुभव सांगतात नाही का, म्हणजे मरणाआधी राहिलं आणि मग मणी होते तसे केले, मग मणी होते तसे केले, म्हणजे मरणाआधी मरून राहिले किंवा मज केले अमर. तुकोबराय सांगतात की मी आता अमर झालो. अमर झालो म्हणजे नेमकं काय केलं तर ज्ञानोत्तर भक्ती त्यांना प्राप्त झालेले आणि त्या भक्तीमध्ये आता यशस्वी झालेले आहेत आणि म्हणून हे सगळे उद्गार तुकोबराय काढून राहिले. आपला परवा सुंदर विषय झाला की ज्ञानोत्तर भक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला या देहावर प्रक्रिया करायची आहे. देव प्राप्त करायचे. देव प्राप्तीसाठी आपल्याला कुठे फिरायचं, कुठे जायचं नाही, कारण हृदयस्थ आत्माराम नेनती, हृदयस्थ आत्माराम नेनती आणि व्यर्थ ते फिरती तीर्थाटनी. म्हणजे हा जो खरा देव जो आहे, जो हृदयात देव वास करून राहिलेला आहे, त्याचा शोध कोणी घेतच नाहीये. ज्याचा शोध आम्ही घेतो, जो नाहीच त्याचा शोध घेऊन राहिलोय, महाराज प्राप्त होईल का? जो नाहीच, जो अप्राप्य आहे, अप्राप्याच्या आपण किती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तरी ती वस्तू प्राप्त होणार नाही. मग देव अप्राप्य आहे का? देव दिसत नाही, पण देव कसं आहे? प्राप्त आहे. प्राप्त आहे म्हणून कसं काय? आनंद आहे म्हणे. आनंद का आहे? अरे तू आनंदीच आहे. तू जन्मजातच आनंद घेऊन आलेस, तू आनंदीच आहेस. फक्त तुला त्या आनंदाची ओळख करून दिली आणि म्हणून तुला आनंद झाला. आता आनंद बाहेरून कुठून आला का? बाहेरची वस्तू आत येऊ शकत नाही महाराज. बाहेरची वस्तू आतमध्ये येऊ शकत नाही. जे आधीच आहे ती फक्त संतांनी प्रगट केली. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले. म्हणजे विश्व ब्रह्म नव्हतं का? विश्व ब्रह्मच होतं, पण फक्त माऊलीने काय केलं? प्रगट केलं. ते गुह्य प्रगट करून समाजाला दाखवलं आणि मग समाजाला कळलं की प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले. पण हे कोणी केलं? एवढी माव कोणी केले? रामा जनार्दनी चरणी नाही का पायी मस्तक ठेवले. म्हणजे रामा जनार्दन हे कोण आहेत माहिती आहे ना आपल्याला? नाहक महाराजांचे म्हणजे जनार्दन पंतांचे ते शिष्य. रामा जनार्दन, जनी जनार्दन आणि एका जनार्दन असे 3 शिष्य जनार्दन पंतांचे होते. त्याच्यापैकी एका शिष्याने माऊलीच्या आरती लिहिलेले. आपल्याला ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत जाण्यासाठी या देहावर प्रक्रिया करायची आहे. आता मी नेहमी सांगत असतो की हे बाळ म्हणजे जेव्हा आईच्या उदरामध्ये होतं तेव्हा ते परेचं भजन करत होतं. किसन बाबा परेचं भजन करत होतं. पण ते जसं बाहेर आल्यानंतर मग सुईनीने त्याला मधाचा बोट लावला. एक थोडासा मायेचा अंगीकार त्याला झाला आणि त्याच्यामुळं तो थोडा वर आला. तो आता अद्याप थोडा वर आला. थोडक्यात सांगायचं की परेतून तो पश्चिंतीत आला, पश्चिंतीतून मध्यमेत आला आणि मध्यमेतून तो जेव्हा वैखरीत आला आणि पहिलं वाक्य उच्चारलं आई आणि आई उच्चार केल्याबरोबर त्या संपूर्ण कुटुंबाला काय झाला? आनंद झाला की बाळ बोलायला लागलं. त्या आधी पण बोलतच होतं. आधी बोलत होतं म्हणून बोलायला लागलं. लक्षात का? थोडक्यात की जो मुकाच आहे तो बोलेल का? अनेक प्रयत्न करून सुद्धा बोलणार नाही. सुंदर दृष्टांत मला थोडक्यात सांगतो. दृष्टांत काय सांगायची गरज तरी सांगतो. मुख्यविषयी सांगतो. अतिशय कोट्याधीशाची पोरगी होती आणि एका सामान्य माणसाला त्याने आमिष दाखवलं. तो बोलका होता, चांगला होता, धडधाकट होता, गेली इंद्रिय, हात पाय कान वगैरे. पण परिस्थितीने नाजूक असल्यामुळं त्याला एक काय केलं? ऑफर दिल्यामुळं ती व्यक्ती म्हणजे तो मुलगा त्या मुलीला तिच्याबरोबर लग्न करायला तयार झाला. तिच्याबरोबर लग्न केलं.
काही पैसे घेतले पण संसारात सुख नाही. संसारात सुख नाहीये, कारण एकाचे उत्तर एका नाही. दोघांचा संसारात तालाच बसेन असा झाला महाराज. कारण जो मुका आहे ना तो बैरा आहे, जो मुका आहे तो बैरा आहे. पण जो बैरा आणि मुका जे दोघे आहेत ना त्यांचं चालतंय. पण एक जर बोलका असेल आणि चांगला आवाज येतो त्याला मुक्याचं आणि बैऱ्याचं त्यांचं जमत नाही. आणि त्याच्यामुळे दोघांचं जमीन असं झालं आणि म्हणून त्याची जी तब्येत ती खालावत चालली. कारण तालाच बसत नाही दोघांचा. बायको मुकी होती, पैसा भरपूर दिला होता सारखा, पण ज्याला सुख म्हणतात ते सुख नाही. पैसा किती असू द्या, तुम्ही कोट्याधीश असाल, पण जर समाधान नसेल तर काही उपयोग नाही. आणि म्हणून रस्त्याने जात असताना त्याला त्याचा एक मित्र भेटला. का रे म्हणे, एवढा सासरा तुझा कोट्याधीश आहे, इतकी सुंदर बायको, फार सुंदर होती ती, फक्त मुकी होती आणि बैरी होती, सुंदर बायको होती. पण म्हणे तू हे सगळं सौख्य तुला प्राप्त आहे तू. आणि म्हणे काय सांगायचं म्हणे, बायको मुकी. अरे म्हणे एका ठिकाणी औषध मिळतो म्हणे, एका ठिकाणी, हे मुद्दाम सांगतो मी, एका ठिकाणी औषध मिळतो म्हणे. मग तो त्या दोस्ताला घेऊन त्या वैद्याकडे गेला. वैद्याकडे गेल्यानंतर त्याने सांगितलं की म्हणे दालचिनीची 5 पानं घ्यायची, दालचिनीची 5 पानं घ्यायची आणि प्रत्येक पानाला चुना लावायचा, एकावर एक अशी 5 पानं ती ठेवायची आणि असा प्रयोग 3 दिवस करायचा. बायको झोपली की तिच्या जिभेखाली ती 5 पानांचा तो विडा ठेवायचा. असं किती दिवस करायचा? 3 दिवस करायचा. 3 दिवस तू हा प्रयोग केला की तुझी बायको बोलायला लागेल. याने विचार केला, एकदाच 15 पानं नेली, पुन्हा कुठे उद्योग करत बसता. कारण आता फ्रीज आहे प्रत्येकाकडे महाराज. आता फार सोपं झालंय. लोक शुक्रवारी शापूरला येतात तर पुन्हा पुढच्या शुक्रवारी येतात. कोबी, फ्लावर, बटाटे, टोमॅटो, वांगी, वेगवेगळे जे जेवढे पदार्थ म्हणजे भाजीपाला आहे की मेथी असेल, कोथिंबीर असेल, नाही का, सगळं एकदाच खरेदी करायचं. म्हणजे 8 दिवस पुरलं पाहिजे. पण हे का खरेदी करायला लागले तर आता आपल्या घरामध्ये काय टिकवण्याचं साधन आहे फ्रीज. म्हणून याने विचार केला आपल्याकडे फ्रीज आहे. 3 दिवस ते उद्योग करण्यापेक्षा 15 पानं एकदाच नेली, 15 पानं एकदाच चुना लावला आणि बायको झोपल्यानंतर 15 पानांचा विडा एकदाच करून तिच्या जिभेखाली ठेवला. आणि त्याला महाराज एवढी घाई झाली, सकाळी कोंबडा अडवला नाही तर तो तिला उठवायला गेला. पण ती 15 पानांचा चमत्कार होता महाराज. ती उठली. ती दररोज उठायची 7 वाजता. दररोज किती वाजता उठायची? 7 वाजता. पण याला घाई झाल्यामुळं हा उठवायला गेला 4 वाजता. जशी उठली आणि जे शिवाय द्यायला सुरुवात केली, अरे मेल्या, या भिकाऱ्याला माझ्या बापाने दिलीच कशी तुला? इथून सुरुवात झाली. सुरुवात कुठून झाली? इथून सुरुवात. मेल्या, अरे मेल्या भिकाऱ्या, तुला दिलीच कशी? इतकी मी रोपवण, तू कोण, कसा आहे भिकारी, तू मजूर, तुला मला माझ्या बापाने दिली. इथून जी सुरुवात केली, 7 वाजेपर्यंत जेवढं तिला बोलायचं तेवढं बोलली. आणि मग तिथं सुरुवातच झाली ती. कारण 15 पानं एकदा जिभेखाली ठेवल्यामुळं ती एवढी बोलकी झाली की त्याला बोलूनच देत नव्हती. आता आणखी तब्येत खराब झाली. तब्येत कशी झाली आता? म्हणजे आधी होतं ते बरं होतं, बरं का. आता आणखी तब्येत खराब झाली. मग पुन्हा त्याला माहित होतं, ते वैद्याचं घर माहित होतं. आता दोस्ताची गरज नाही लागली. एकदा माहीत झालं ना का दोस्त सांगतो, आता माझी काही आवश्यकता नाही ना, तू जाशील ना आता? म्हणे मी जाईन आता, मला घर माहिती आहे, वैद्य माहिती आहे. तो एकटाच गेला वैद्याकडं. म्हणे का रे, म्हणे तू पुन्हा बायको बोलत नाही का तुझी? म्हणे फार सुंदर बोलते हो. म्हणे काय केलं मग तू? म्हणे 15 पानं एकदाच ठेवली जिभेखाली आणि पहाटे 4 वाजता उठवली आणि एवढी बोलायला लागली की आता तुमचे पाय धरून सांगतो देवा की असं काही औषध द्या की जी जशी होती तशीच बरी होती. तर त्याने सांगितलं, महाराज मुकी बायको बोलती करण्याचं औषध भगवंताने, ब्रह्मदेवाने तेव्हाच तयार केलेलं आहे. म्हणजे मुक जे आहे ना त्याला बोलतं करण्याचं औषध तेव्हाच भगवंताने तयार केलेलं आहे. पण जो अतिशय बोलतो ना त्याला मुक करण्याचं औषध अजून ब्रह्मदेवाला सुद्धा करता आलं नाही. आता जैसे थे आता तुला सांभाळावीच
विठ्ठल विठ्ठल सांभाळावीच लागेल. आणि त्याच न्यायाने आपल्याला परमार्थात पदार्पण केल्यानंतर आता मी बोलायला लागलो. काय करायला लागलो आम्ही? आता बोलायला लागलो. आता बोलायला लागल्यानंतर त्याच्यावर औषध नाही. आता मी बोलायला लागलो, आता औषध नाही. आता औषध नाही. पण तुम्ही संतांना शरण जर गेलात तर संत तुम्हाला पुन्हा कुठे नेतील? मौनापर्यंत नेतील. ज्ञान आपला विषय काय? ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत आपल्याला जायचं. जर आपण संतांना शरण गेलो, पण ते संत पाहिजेत बरं का. ते संत पाहिजेत, ते सद्गुरू पाहिजेत. ते गुरु असून चालणार नाहीत. कारण सध्याची अवस्था इतकी कठीण झाली आहे की घरोघरी संत झालेले आहेत, घरोघरी गुरु झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं परमार्थाचं सूत्र काय झालेलं आहे? फार बाद झालेले. पण आपल्याला खऱ्या संताची, सद्गुरूची जर भेट झाली तर ते सद्गुरू आपल्याला त्या तुम्ही जे अतिशय बोलून राहिलेले आहेत त्या बोलण्यावर आता काय करणार आहेत? एक अशी वल्ली देणार आहेत, अशी वल्ली देणार आहेत की तो साधक किंवा ती व्यक्ती पुन्हा मौनावर यायचं आपल्याला असं. आणि म्हणून त्याला त्याची पहिल्यांदा ज्या आपण त्या सद्गुरूला शरण गेलो तर पहिल्यांदा त्याने आपली वैखरीच बंद केली. काय केली? वैखरी बंद केली. जोपर्यंत वैखरी बंद करता येत नाहीये तोपर्यंत पुढचं आपलं काहीच जमणार नाहीये. आणि म्हणून पहिल्यांदा वैखरी बंद केली. आपण जर पाहिलं ना महाराज, कधी कधी व्यवहारामध्ये जर दोन बायांची भानगड झाली तर एक बाई म्हणते तुझ्या जिभेचा तुझ्या जिभेचा लाला गोळा हो. याचा अर्थ तुझी जीभ शिव्या देता देता. आणि काय हो, तुम्ही जर जरा निरखून भानगडी बायांच्या भानगडी झाल्या तर फेस येतो, फेस तोंडाला, तरी बाई शिव्या द्यायला थांबत नाही. म्हणजे लाला गोळा जिभेचा झाल्याशिवाय, जीभ बंद पडल्याशिवाय, वैखरी वाणी बंद पडल्याशिवाय ही भानगड मिटणार नाही. गप्प बसल्याशिवाय भांडण मिटणारच नाहीये. आणि म्हणून सद्गुरू त्याला म्हणावं, सद्गुरू तोची जाण जो अपरोक्ष सांगे, अपरोक्ष ज्ञानाची जो प्राप्ती करून देईल. अपरोक्ष ज्ञानाचं पहिलं सूत्र आहे त्याचं बोलणं बंद करणं. वैखरी वाचा बंद झाली, वैखरी वाचा बंद झाली की नुसती बंद झाली म्हणजे चालणार नाहीये. तर त्याच बरोबर त्याला काय करायचंय? जे सूक्ष्म देहाचा जो अभ्यास आहे तो त्याला प्राप्त करून द्यायचे. ती एक साखली आहे, ती एक साखली. मी मागे आपल्याला सांगितलं की काहींना असं वाटतंय व बाबा आपला द्यायला पाहिजे. त्या दिवशी मी बनाबाईला सांगितलं की म्हणूनच मी देत नाही. मी म्हणूनच तुमचा विचार करतो, तुमच्या हिताचा विचार आमच्या ठिकाणी आहे, म्हणून तुम्हाला आम्ही पुढचा अभ्यास देत नाही. तुम्हाला ते जमणार नाहीये, अतिशय कठीण आहे. तिथे साधकाची गडबड होते आणि एकदा तो साधक गडबडला तर त्या गडबडीतून त्याला बाहेर काढणं सद्गुरूला सुद्धा जमणार नाहीये. आणि म्हणून प्रबोध जो आहे तो ज्ञानमय आहे. तुम्ही प्रबोधवर सगळं काही करू शकता. तुम्ही प्रबोधवर जन्म मृत्यूची रहाटी चुकवू शकता. म्हणून आम्ही आनंदित आहोत. तुमच्या शौर्यावर, तुमच्या अभ्यासावर आम्ही कशा आहोत? आनंदी आहोत. तुम्ही जे करता ते योग्य आहे. ते तुम्हाला तिथपर्यंत ते जे भजन आहे तुम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडेल. आणि म्हणून वैखरी बंद पडली की मग कंठामध्ये त्याचा उच्चार चालू होतो. कंठी धरेला कृष्णमणी अवघा जणी, कंठामध्ये त्याचा उच्चार चालू होतो महाराज. आणि कंठात उच्चार चालू झाला की अगदी म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना, म्हणजे तिसरी जी नाडी आहे सुषुम्ना नाडी आहे, ते सुषुम्ना नाडीचा दरवाजा उघडण्यासाठी नितांत मी नेहमी सांगतो की परमार्थ सोपा नाही आहे. सद्गुरूच्या कृपेशिवाय तो दरवाजा उघडत. किती प्रयत्न करा तुम्ही, किती प्रयत्न करा तरी तो दरवाजा सद्गुरूच्या कृपेशिवाय उघडणार नाही. आणि एकदा तो सुषुम्नेचा मार्ग उघडा झाला की तुम्ही लगेच कुठे जाल? पश्चंतीमध्ये जाल. पश्चंतीतून कुठे जाल? परेमध्ये जाल. मग तुम्ही परेचं भजन करत नव्हते का? करत होतो, आधीच करत होतो. पण तेव्हा आम्ही कसे होतो? मुका झालो. तेव्हा आम्ही कसे होतो? मुके होतो. मग त्या मूकपणापर्यंत सद्गुरू आपल्याला घेऊन जातो आणि तिथे घेऊन गेल्यानंतर मग परेपर्यंत नेलं. आता तो त्या ठिकाणी भजन करून राहिलेला आहे. तो मौनी आहे. पण तो मौनी कसा आहे? परे हुनी परते घर,
तेथे राहू निरंतर. म्हणजे परेच्या पलीकडं जे स्थान आहे त्या स्थानावर सद्गुरू आपल्याला नेऊन सोडतो, त्याला उत्तरोत्तर भक्ती म्हणतात. उत्तरोत्तर भक्ती म्हणजे मुक्तीपर्यंत आपण गेलेलो आहोत. मुक्तीवरील भक्ती तिथपर्यंत आता आपल्याला या ठिकाणी आणून सोडलेले आणि जिथे आणून जे सोडतात त्याला सद्गुरू. आता आपण जर मूळ विषयाकडे वळायचं झालं तर या विश्वामध्ये 4 खाणी आहेत. 4 खाणी आहेत. पहिली खाण आहे उद्भिज. उद्भिज खाण म्हणजे जमिनीतून बाहेर येणं. उद्भिज खाण म्हणजे जमिनीतून बाहेर येणं. अशी काही बियाणं आहेत, बियाणं की ती जमिनीत टाकून द्यायची फक्त, आणि पाण्याचा वापसा किंवा ओळावा मिळाला की आपोआप त्याला अंकुर फुटतो. तुकोबांनी सुंदर उदाहरण दिलेलं आहे. तरुवर बीजा पोटी तरुवर बीजापोटी. वडाचं झाड आहे, वडाचं झाड. तर वडाच्या झाडाचं आपण जर बी पाहिलं तर सगळ्यात लहान बी असेल तर वडाचं म्हणायचं. वटवृक्षाचं बी सर्वात लहान, पण त्या बी मध्ये इतका मोठा वटवृक्ष सामावतो की एका गावाचे लोक त्याच्या सावलीखाली बसते. आणि वटवृक्षाचं वय आहे 3000 वर्ष. त्याचं वय किती आहे? 3000 वर्ष. एवढं कोणत्याच वृक्षाचं वय नाहीये. तर त्याच्या जशा फांद्या जातील त्याला तशी मुलं फुटतात आणि तिथून तो पुन्हा आपलं जे अन्न आहे ते तिथून मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. तिथून मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि इतर वनस्पतींपेक्षा 100 पट जास्त तो प्राणवायू खेचतो. सगळ्यात जास्त प्राणवायू जर बाहेर फेकीत असेल कार्बन डायऑक्साईड घेऊन तर तो वटवृक्ष. त्याची पानच मुळात झाड आहे असं. पण आपला विषय फक्त एवढाच की तरुवर बीजापोटी बीज तरुवरा शेवटी. आता मग फार गमत आहे महाराज. मग वृक्ष निर्माण कसा झाला हा प्रश्न पहिला निर्माण होईल. तरुवर बीजापोटी, बीजामध्ये तरुवर आहे, बीजामध्ये तरुवर आहे, पण बीज निर्माण कसं झालं नाही. बीजामध्ये तरुवर आहे बरोबर, बी मध्ये वृक्ष सामावलेलाच आहे, पण तरुवर बीजापोटी बीज तरुवरा शेवटी. एकदा तरुवर म्हणजे वृक्ष मोठा झाला, त्याला पानं आली, फुलं आली आणि फळं आली की पुन्हा काय झाली, बीजाची निर्मिती झाली. म्हणजे हे तुकोबारायांचं मत आहे की अशा पद्धतीने उद्भिज क्रिया ज्याला म्हणतात, उद्भिज क्रिया, त्याच्यासाठी अन्य काही असं काही फक्त वापसा मिळाला की आपोआप त्याला मोड येतो आणि ते बी अगदी बाहेर येत आहे असं. दुसरी जी प्रक्रिया आहे ती स्वेदज. दुसरी जी खाण आहे ती स्वेदज खाण आहे. स्वेदज खाण म्हणजे वासाने तयार होणारी निर्मिती. जर 8-15 दिवस जर एखाद्या बाईने केस धुतलेच नाही आणि केसांना जर वास यायला लागला न धुतल्यामुळं तर आपोआप ते लिखा तयार होतात. आता मला हे म्हणायचं आहे की ते जे अंड तयार झालं, ऊचं अंड तयार झालं, ते कुणी तयार केलं? ते कुणी तयार नाही केलं. किंवा अंड तयार झाल्यानंतर तिथे ऊ नाही झाली महाराज, ऊ आधी झाली. वासाने ऊची निर्मिती झाली आणि ऊ निर्माण झाल्यानंतर तिने अंडी घातली. तरुवर बीजापोटी आणि बीज तरुवरा. म्हणजे आधी स्वेदज, आपण कुठे आहोत? स्वेदज. म्हणजे आधी ऊ तयार झाली आणि ऊ तयार झाल्यानंतर ती मोठी झाली, ती परिपक्व झाली, मग तिने अंडी घातली आणि मग आम्हाला समजलं किती लिखा झाली. मग ती ओळ काढते आणि लिखाही काढते. मला काय सांगायचं आहे, त्याचं कारण काय आहे? वास. जी दुर्गंधी निर्माण झाली त्या ठिकाणी जे म्हणजे केसांची निगा न राखल्यामुळं तिथे ऊची निर्मिती झाली. दुसरं सांगतो, तुम्ही घर बिलकुल साफ करा आणि इथे मध्यभागी थोडीशी साखर टाकून ठेवा. थोडीशी साखर टाकून ठेवा, पण तिथे तुम्ही पाहत राहू नका. पाहत राहिले तर नाही जमणार. साखर टाका आणि कुठेतरी जा, घरामध्ये कुठेतरी बसा. 5-10 मिनिटात या, तुम्हाला त्या साखरेवर मुंग्या दिसतील.
पण तुम्हाला संपूर्ण कानेकोपरे शोधा, तुम्हाला मुंगी कुठेच दिसणार नाही, पण साखरेवरच दिसतील. पण त्याच्या पुढे सांगतो, हा प्रयोग करण्यापेक्षा एखाद्या डबीत साखर ठेवा, किंवा तुम्ही पहा बरणीमध्ये गुळ असू द्या, बरं झाकण तर बरोबर लावलेलं आहे. बरं मुंगीचं जाऊ द्या, मुंगीला आणि जाईल कुठून तरी, पण तिथे मुंगा तयार होतो महाराज. त्या गुळावर मुंगा तयार होतो. तो मुंगा तयार झाला कसा किंवा बाहेरून आला कसा, याचा आपण जर प्रश्नचिन्ह पाहिलं तर गुळाचा जो वास आहे त्या ठिकाणी, जो गुळाचे जे त्या ठिकाणी जे एक माध्यम निर्माण झालं, त्या माध्यमातून मुंग्याची निर्मिती आहे महाराज. माध्यमातून मुंग्याची निर्मिती आहे. साखरेच्या वासाने मुंगी तयार होते, साखरेच्या वासाने मुंगी तयार होते, मुंगी कुठून येत नाही. मला हे सांगायचं. आपण कुठे आहोत? स्वेदज. स्वेदज. आणि ही जी स्वेदज योनी आहे, तर याच्या आयुष्याची मर्यादा नाही महाराज. की कधी काहीतरी एका तासाच्या सोबते असतात. जन्माला यायचं आणि लगेच मरून जायचं, त्याचा कालावधी सांगता येणार नाही. म्हणजे हा 2 नंबरचा म्हणजे उद्भिद स्वेदज. 3 नंबरची जी प्रक्रिया आहे ती अंडज. अंडज प्रक्रिया म्हणजे अंडज म्हणजे अंड्यातून बाहेर येणं, अंड्यातून बाहेर येणं. आता मी नेहमी सांगतो की अंड इतकं टणक असतंय, अंड जे आहे ते एवढं टणक असतंय की त्याच्यातून ते बाल बाहेर पडतं. हे नवल आहे आणि आपण प्रत्यक्ष पाहिलेले महाराज. कोंबडीचं अंड जेव्हा फुटतंय तर मी म्हणतो त्या इतक्या टणक कवचाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा प्राणवायूचा संसर्ग नसताना ते लहानाचं मोठं झालं कसं? बरं मोठं होऊ द्या, लहानाचं म्हणजे परिपक्व झालं त्या अंड्यामध्ये, पण ते स्वतःच टोक मारतंय. स्वतः टोक मारून त्याला काय करतं, छिद्र पाडून त्याला भेग येते आणि नंतर त्या जसं त्या अंड्यातून बाहेर पडतंय तसं उड्याच मारायला लागतं होते, उड्याच मारायला लागतंय. बरं ते सामान्य नाही, ते किती गुपगुपीत आहे आणि किती देखणं आहे ते. तुम्ही नुकतंच अंड्यातून निघालेलं कोंबडीचं बाळ पहा. कोंबडी अंडी घालून घालून म्हणजे एकदम म्हणजे कुरूप होते, पण ते नुकतंच गोंडस बाल बाहेर आलं ते इतकं रूपवान असतंय, इतकं रूपवान असतं. आपल्याला इथूनच सुरुवात करायची आपल्या अभंगाला. त्याच्या पुढची जी खाण आहे जारज. जारज खाण. जारज खाण म्हणजे मनुष्य प्राण्याची खाण. आणि जारज खाणीत जन्माला येणारी जी उत्पत्ती आहे ती पराधीन आहे, पराधीन उत्पत्ती आहे. असं आता समजा एखादी स्त्री गरोदर राहिली, पण तिने विषच खाल्लं तर पोटात बाळ आहे, 9 महिन्याचं बाळ आहे, डॉक्टरने सांगितलंय 30 तारखेला तुम्ही डिलिव्हरी 30 तारखेला होईल, सुंदर मुलगा आहे आणि 30 तारखेला ती डिलिव्हरी होईल, पण हे 25लाच विष खाल्लं. 25 तारखेला ते काहीतरी झालं घरामध्ये, खाल्लं विष. मला काय सांगायचं आहे की जारज खाण जे आहे ती पराधीन आहे, पराधीन खाण आहे. एकदम मी दुसरं सांगितलं होतं का ते पक्ष्याचं, ते 2 तोंडाचा तो पक्षी, तर त्याला एकदा अमृताचं फल मिळालं, अमृताचं फल. म्हणजे तोंड 2, अन्न नलिका 1, पोट 1, पाय 2. पक्षाला हात नसतात, 2 पाय त्याला होते, त्याला एक अन्न नलिका होती, पण कर्म धर्म सहन त्याला 2 तोंड होती, विरुद्ध दिशेने अशी तोंड होती. तर जे इकडचं जे म्हणजे पुढच्या भागाचं जे तोंड आहे त्याला अमृताचं फळ मिळालं आणि तो अमृत फल खायला लागल्यानंतर तो इतका म्हणजे हसत होता की मला अमृताची प्राप्ती झाली, मला अमृताची प्राप्ती झाली. मग त्याच्या विरुद्ध तो ऐकत होता. त्याने विनंती केली, अरे म्हणे मला पण चाखू दे ना, थोडंसं मला पण चाखायला दे. अरे म्हणे काय चाखायचं काय, म्हणे मी खाल्लं काय तू खाल्लं काय, एकदा ते घशाच्या खाली गेलं की कुठे जाणार आहे, ते तुला मिळणारच आहे. आणि हे तर त्रिवार सत्य की समोरच्या तोंडाने जरी ते अमृत फल खाल्लं तरी ते एकदा घशाच्या खाली गेलं, अन्न नलिकेत गेलं की त्याचा फायदा दोघांना होणार आहे. जरी दोघांना फायदा होणार असेल, पण चवी जिला म्हणतात ती चवी कुठे, चवी घशापासून वर आहे. म्हणून त्याला वाटत होतं की अमृताची चवी कशी ती मला चाखू दे, पण त्याने नाही दिलं. हो नाही दिलं, फार नाराज झालं ते पाठीमागचं तोंड, फार नाराज झालं. पण कर्म धर्म सैवाने एक दिवशी जंगलात फिरत असताना
त्याला विषाचाच फळ मिळालं. विषाचं माहिती आहे का आपल्याला? इतकं लाल भडक असतं गोल एकदम. जर तुम्ही गेले ना तर त्याला कवट म्हणतात, कवट. पण ते विषाचं फळ असतं, एकदम लाल भडक असतंय. आणि तेच नेमकी याला प्राप्त झालं. कुणाला? जे पाठीमागं तोंड होतं त्याला. म्हणजे आता एक फल मी खाईनच नाही. त्या काय सांगितलं, आता मी फल खाईन. हा विनंती, अरे नको रे बाबा, ते फळ तू खाऊच नको. आणि ते फळ जर तू खाल्लंस तर मला मरावं लागेल. कारण एकदा ते घशाच्या खाली गेलं की त्याचा परिणाम तुलाही भोगायला लागेल, मलाही भोगायला लागेल. म्हणजे आता मी तुझं ऐकणार नाही. तेव्हा मी सांगत होतो मला अमृतची थोडीशी गोडी चाकू द्या, तेव्हा तू माझं ऐकलं नाही. आता मी तुझं ऐकणार नाही. त्याने ते विषाचं फळ खाल्लं आणि काय झालं? मरावं ठलावं विठ्ठलावं मला फक्त एवढं सांगायचं की जारज खाण जे आहे ती पराधीन आहे, पराधीन खाण आहे. 9 मास कष्टलाशी 10व्यात प्रसूत झाली, येताची कर्मजाड तुझी मान अडकली. नेमक्या बाहेर निघायची वेळ आणि त्या योनी मार्गामध्ये याची मान अडकली. आकांत ते जननीय दुःख धाय मोकली आणि स्मरे त्या हरिहरा ध्याय कृष्ण माऊली. मग ती माऊली भगवंताचं ध्यान करते की देवा आता या बाळाची मान योनी मार्गात अडकलेली आहे आणि जर तू त्याला तो बाहेर काढला नाहीस तर मग काय होईल? ते बाळ तिथेच फास लागून मरेल. मग भगवंत जरी तो बाहेर आहे ना जलस्थळी भरलेला तरी त्याला टाच मारतो. भगवंत आतून टाच मारतो आणि फटकन तो बाहेर येतो. मला फक्त इथपर्यंत थांबायचंय मला. पण फक्त जारज खान जे आहे ते कसे आहे? पराधीन आहे. पराधीन मनुष्य प्राणी हा पराधीन आहे. आपण पराधीन आहोत. आपण दुसऱ्यावर जगतो. आम्ही जे जगतो ना दुसऱ्याच्या अन्नावर जगतो आम्ही. हे सगळं दुसऱ्याचं आहे, हे सगळं परक्याचं आहे. आपलं काहीच नाही. फक्त अनवधानाने अज्ञानाने म्हणतो हे माझं आहे सगळं, हे सगळं मीच केलं, हे माझंच आहे आणि हे सगळं मी कमवलं आणि आम्ही सुखाने खातो हे म्हणणं सुद्धा उसणं आहे. म्हणजे इथे आपलं काहीच नाही, आपलं काहीच नाही. पण तरी सुद्धा तुकोबरांच्या उक्तीप्रमाणे सांगायचं झालं तर तुकोबरा अभंगाच्या पहिल्याच्या मीच माझं व्यानो, मीच माझं पोटा आपुलिया म्हणजे जारज खाणीमध्ये स्त्री बाळाला जन्म देते.
आपण काय म्हणतो गाय व्याली, म्हैस व्याली, याचा अर्थ मीच मज व्यालो नाही. गाय व्याली, तिला ते पारडू रेकडू झालं किंवा स्त्री प्रसूत झाली, तिला बाल झालं, पण अंडज खाणीमध्ये तसं नाहीये. मीच मज व्यालो, मीच मज व्यालो. लक्षात का? म्हणजे त्यानेच टोक मारले आणि तोच बाहेर आला. मला काय सांगायचंय, मला कौतुक वाटतंय त्याचं की तशी व्यवस्थाही नाही त्या ठिकाणी. इथे व्यवस्था आहे महाराज, इथे व्यवस्थेला महत्व आहे. म्हणून मनुष्य प्राणी श्रेष्ठ का? तर माणसाची व्यवस्था भगवंताने आईच्या उदरामध्येच त्याची व्यवस्था केलेली अन्न पाण्याची. त्याला तिथे पाणी मिळतंय, अन्नही मिळतंय, पण अन्न कसं मिळतंय? रसरूपाने. रसरूपाने त्याला भगवंत तिथे अन्न पुरवतो आईच्या उदरामध्ये. पण तिथे कसं आहे तो? खाली डोकं आणि वर पाय, खाली डोकं आणि वर पाय, ह्या स्थितीमध्ये त्याला तिथे रसरूपाने अन्न पुरवलं जात आहे. आता आम्ही जे अन्न खातो ना ते खाली जात आहे. आता आम्ही जे अन्न खातो ना ते खाली जात आहे. आणि आईच्या उदरात जेव्हा होता देव त्याला अन्न देत होता ना, ते कुठं जात होतं? ते पण खालीच जात होतं. ते पण कुठे जात होतं? खालीच जात होतं. पण प्रक्रिया उलटी होती. ते कुठे जात होतं? खालीच जात होतं, पण प्रक्रिया कशी होती? उलटी होती. आम्ही तोंडाने खातो ते बेंबीपर्यंत जात आहे, ते तो बेंबीने खात होता. मला वाटतं यंत्रणा काहीतरी थोडीफार वेगळी असेल. तो कुठे खात होता? त्याला जी रसद पुरवली बेंबीतून रसद पुरवली जायची, पण ती इकडनं वर यायची. त्याच अन्ननलिकेतून ती कुठे यायची? वर यायची. म्हणजे ती रसद मेंदूला पुरवली जायची, मेंदूला पुरवली जायची. आता आम्ही जे खातो ना तीच प्रक्रिया आहे. आम्ही खातो ते कुठे जात आहे? जात आहे खाली, पण पुरवली जाते कुणाला? मेंदूला. मेंदूला पुरवली जाते महाराज. ती खाली आली तरी पुन्हा कुठे जाते? वर जाते. मला फक्त एवढं सांगायचं आहे की जसं ते अंड्यामधलं जे पिल्लू आहे मीच मज व्यालो, तर त्याला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या अन्नाची रसद नाहीये, तिथे देवाशी त्याचं काही नातं नाहीये. तो स्वतः त्या ठिकाणी लहानाचा मोठा झाला, स्वतःच त्या अंड्याला टच केला आणि लगेच तो बाहेर आला. मीच मज व्यालो, पोटा आपुलिया आलो. म्हणजे आता तुम्ही म्हणतो तो व्याला बरोबर आहे, मीच मज व्यालो, पोटा आपुले आलो. म्हणजे या विश्वामध्ये, हे विश्वरूपी पोटामध्ये तो संचार करायला लागला. कोण? ते पिल्लू. असं. आणि त्याच न्यायाने आपल्याला आता हा विचार करायचा आहे की जेव्हा हा जीवाचा विचार आपल्याला करायचा आहे. माऊली सुंदर सांगते, जीव तोची शिव होऊनी आठेला, 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 जीव तोची शिव होऊनी आठेला. मी शब्द माझी, शब्द तो निराला, मी शब्द माझी, मी शब्द माझी, जीव तोची शिव होऊनी आठेला, जीव तोची शिव होऊनी आठेला. जीव तोची शिव होऊनी आठेला. मीच मज व्यालो, मीच मज व्यालो, पोटा आपुलिया, शब्द तो विराला निशब्द माझी. प्रक्रिया कशी? जीव तोची शिव होऊनी आठेला. म्हणजे जीवाची उन्नत दशा शिव आहे, जीवाची उन्नत दशा शिव आहे. पण पुढे गेल्यानंतर शब्द तो विराला निशब्द माझी. इथे उलटी प्रक्रिया आहे. म्हणजे शब्द तो विराला म्हणजे शब्द
शब्द पुढे गेल्यानंतर त्याची अवस्था काय झाली? निशब्द, म्हणजे मुका झालं, ते वेद मुके झाले, नेती नेती म्हणायला लागले, शब्द तो विराला निशब्दा माझी. माऊली सांगते की जसा शब्द आणि निशब्दा माझी विलीन झाला, याच न्यायाने जीवाने आपलं स्वरूप सोडलं आणि ते शिवरूपाला प्राप्त झालं. आता आपण पुन्हा मूळ आपला जो विषय तिथे येऊया. अगदी आपल्याला वरून थोडंसं खाली यायचे. आता तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल की भगवान परमात्मा जो आहे, नाही रूप नाही किंवा रूप नाही रंग, म्हणजे असा जो भगवंत प्रभू आहे, त्या प्रभूचा विचार आपण केला तर त्या परमात्म्यापासून भगवंताने या सृष्टी निर्मितीसाठी काय केली? ईश्वराची निर्मिती केली. ईश्वराची मी किती वेळा सांगतो की ईश्वर त्याला म्हणतात त्याचं निर्गुण साकार आहे, म्हणजे आकार आहे पण त्याला निर्गुणाची बाधा होत नाही. असा निर्गुण साकार ईश्वर आहे. त्या ईश्वरापासून मायेची निर्मिती झाली. ईश्वरापासून महामाया, आणि महामायेपासून त्रिगुण, आणि त्रिगुणापासून जीव, त्रिगुणापासून जीव, म्हणजे आता आपण त्याला जीव म्हणतो. आता त्याचे थोडं म्हणजे आता थोडं अध्यात्माकडे आपण गेलो तर महात्मे शास्त्र सांगतात की पंचतत्व आणि त्रिगुण एकत्र आले की त्याला जीव म्हणतात. म्हणजे 5 तत्व आणि 3 गुण हे एकत्र आले की त्याला काय म्हणतात? जीव. जीव ज्याला म्हणतात, महात्मे त्याला आणखी वेगळ्या संज्ञा देतात, अविद्योपाधी जीव. अविद्यापाधी जीव म्हणजे अविद्येचा अंगीकार केल्यामुळं त्याला जीव ही संज्ञा प्राप्त झाली. मग मायोपाधी शिव, अविद्यापाधी जीव आणि मायोपाधी शिव. आता मायोपाधी शिव जो आहे ती म्हणजे अगदी थर्ड पार्टी महाराज, म्हणजे भगवान परमात्मा जो निर्गुण अव्यक्त निराकार नाही जे आकार, त्याच्याकडून डायरेक्ट आत्मस्वरूप केले आहे. परमात्म्याचा अंश आत्मा आहे, परमात्म्याचा अंश आत्मा आहे आणि आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. त्याच्या खाली आता काहीच नाहीये. पण मायोपाधी, मायेच्या उपाधी, त्याला फक्त उपाधी लागली. कसली उपाधी? मायेची उपाधी कुणाला लागली? आत्म्याला लागली. म्हणजे मायोपाधी शिव, त्याला नाव, म्हणजे आत्म्याला पण नामरूपाला यावं लागलं. कशामुळं? मायोपाधीमुळं. आणि जीवाला पण नामरूपाला यावं लागलं. कशामुळं? अविद्येमुळे. आता हे दोघे कुणाचे? दोन्ही लेकरं कुणाचे? ती एकाची लेकरं, दोन्ही एकाची, पण एक धागा लांब आहे. परमात्म्यापासून ईश्वराची निर्मिती, ईश्वरापासून महामाया, महामायेपासून त्रिगुण, त्रिगुणापासून आणखी पंचतत्व आणि मग जीव. पण जिथे परमात्म्यापासून फक्त आत्मा, आणि फक्त आत्मा निर्माण झाल्यानंतर त्याला काय लागलेलं आहे? मायोपाधी. मायेचा वारा लागला, मायेचं आवरण त्याच्यावर आल्यामुळं त्याला म्हणजे मी कोण आहे हे त्याला कळले नसं. आता आपला विषय मीच मज व्यालो. मीच मज व्यालो. मीच म्हणजे कोण? मीच म्हणजे देहात जो मी नांदतो, या देहात जो मी आहे तो मी कुठून आला? तिथून आला. तो कुठून आला? तिथून आला. म्हणजे परमात्म्यापासून तो मी जीव या संज्ञेपर्यंत प्राप्त झाला. कुठे? आता कुठे तो जीव आहे. मीच मज. मज म्हणजे कोण? तर तो मीच मज व्यालो. मीच मज व्यालो म्हणजे जीव म्हणतो की मीच मज व्यालो आणि पोटा आपुले आलो. कोणाच्या पोटा आला? तो परमात्मा ज्याला म्हणतात, ज्याला भगवंत म्हणतात, त्याच्या पोटाला आला. आता त्याच्या पोटाला आला नेमकी म्हणजे तो कोणाच्या पोटाला आला? बाहेर गेला का तो जीव? नाही. मग तिथे कोण आहे? भगवंताचा अंश आत्मा आहे. भगवंताचा अंश आत्मा आहे. आणि म्हणून तुका सांगतात मीच मज व्यालो. मी म्हणजे जीव. अविद्यापाधी जीव म्हणजे मीच मज व्यालो म्हणजे मी तिथे व्यालो आणि पोटा आपुले आलो. कोणाच्या? मीच्याच. तर तिथे कोण आहे? आत्मा.
म्हणजे हा जीव जेव्हा आत्मस्वरूपाला प्राप्त झाला आणि आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर तुकोबा सांगतात की मीच मज झालो पोट आपुलिया आलो. म्हणजे मी कुठून आला हा मी परमात्म्यापासून मी आलो. माऊली सुंदर वर्णन करते. माऊली सुंदर सांगते की आता मी तू कैसा आता मी तू कैसा सर्व एकाकार आणि झाला ज्ञानेश्वर स्वयं ब्रह्म. माऊली सांगते की आता मी तू कैसा सर्व एकाकार. आता या ठिकाणी मी आणि तू लक्षाला का पोटा आलो, कारण याचं जे परमात्म्याचं जे पोट आहे त्या पोटामध्ये संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. ते पोट सामान्य नाही आहे. आणि आम्ही जे जन्माला आलो मी त्या मीला आकार आहे. मी नेहमी सांगतो मीला आकार आहे. मीला अविद्येचं आवरण आहे. मीला मायेचं आवरण आहे. आणि हा जो मी आहे मी मचव्यालो आणि पोट आपुले आलो म्हणजे तो जो मी आहे तो मी कसा होता तो कोणत्या भाषेत अनु रेणू या अणुरेणू या थोकडा मी किती होता अणुरेणूपेक्षा तो लहान होता मी. पण मीच मज व्यालो. तो जेव्हा परिपक्व दशेला प्राप्त झाला तो व्यालला. त्याच्यानंतर तो आणि कसं झाला आपल्या पोटा म्हणजे तो पोटा आला म्हणजे अणुरेण्या थकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे तो जो मी आहे तो मी एवढा व्यापक झाला की जशी ती बेडकी फुटली ना नाही का. तो एक गाय गेली होती आणि ती बेडकी चारा आणायला गेली होती. गाय पाणी प्यायला गेली होती तर तिचं बेडकीचं ती बेडकी लहान लेकरू होतं. तर त्या गायीला पाहिल्यानंतर त्या भयभीत झालं घाबरलं ते का जर माझ्यावर पाय दिला तर अगदी घाबरूनच राहिलं ते. आता ती गाय पाणी प्यायली बिचारी निघून गेली. तिच्या मनात काहीच नाही. आणि हिची आई आली. हे घाबरलेलं बालपलं काय गं म्हणे एवढी घाबरली कोणी मारलं का तुला काय झालं. आणि झालं काय नाही म्हणे एक प्राणी आला होता म्हणे. आता बेडकीच ती म्हणजे किती मोठा होता. मग तिने स्वतःचा आकार म्हणजे एवढा होता का तो नाही लय मोठा पुन्हा एवढा म्हणजे ती जशी नाही म्हणत गेली ही आकार वाढत गेली. आता आम्ही बेडकी किती फुगली तरी गाय एवढी होणार फुटली. ती मला काय म्हणतात फुटली आणि मरण पावली. अहंकार झाला असं म्हणजे याला ज्ञानाचा अहंकार म्हणतात. बेडकी किती तरी फुगली तरी ती गाय होऊ शकत नाही. आणि त्याचप्रमाणे आपल्याला हा जो म्हणजे जो आपला विषय मीचा विषय आपल्याला हा मी फोडायचा आपल्याला. मी म्हणजे मीच मज व्यालो याचा अर्थ काय झाला की जो मी आहे. आता पुन्हा आपण अंडज खाणीकडे येऊया. जिथे जो मी म्हणजे जे कवर होतं आवरण होतं त्या आवरणाचा नाश झालेला आहे. आणि आवरणाचा नाश झाल्यामुळं ते आता कसं आहे ते जे पिल्लू आहे ते आनंदित आहे. तसं मीच आवरण त्या जीवावर होतं. ते मीच आवरण मीच मज व्यालो म्हणजे त्या जीवाने काय केलं त्याच्यावर जे मीच आवरण होतं ते आवरण काढलं
आणि आवरण काढल्यामुळे तो मोकळा झाला जीव. तो जीव मोकळा झाल्यामुळं मग आता जे आवरण कसलं होतं, अविद्येचं आवरण होतं. त्या अविद्येचं आवरण गेल्यामुळं अविद्या मीचं आवरण गेल्यामुळं तो जीव मोकळा झाला. आणि तो जीव मोकळा झाल्यामुळं त्याने कुणाचा अंगीकार केला, आत्म्याचा अंगीकार केला. आत्म्याचा अंगीकार केला. आणि मग आत्मा किती मोठा आहे, आकाश एवढा आहे. आत्मा किती मोठा आहे, आकाश एवढा आहे. मायोपाधीमुळं तो संकोचित झालेला आहे. मायोपाधीमुळं तो चैतन्यशील आहे असं आहे. आणि म्हणून तुकोबा सांगतात, मीच मज व्यालो आणि पोटा आपुलिया व्यालो. म्हणजे मी स्वतःलाच व्याललो या ठिकाणी. आणि मी स्वतःला व्याललो याचा अर्थ असा आहे की इथे मीचा नाश झालेला आहे. इथे मी शिल्लक राहिलेला नाही. जसं आपण पाहिलं नाही का की गाडग्याची सुटी फुटली आहे. गाडग्याची सुटी फुटली आहे म्हणजे गाडगं फुटलं की सुटलं. तसं मीचा नाश झाल्याशिवाय आपल्याला मीचा नाश करायचा आहे. मीचा नाश झाल्याशिवाय आपल्याला देव किंवा भगवंत कळणार नाहीये. त्याचा नाश करायचा आहे. तो मी कुठे, तो मी बेंबीच्या ठिकाणी महाराज. बेंबीच्या ठिकाणी मी आहे बरं का. आणि म्हणून तुकोबा सांगतात की कंठ आलविता किंवा जेव्हा बेंबीचा देठ तुटे तेव्हा भेटे विठ्ठल सखया. म्हणजे बेंबीचा देठ तोडायचंय. तुम्ही जर आता असा तोडायला घेतला तर माणूस जगेल का, जगणार नाही महाराज. पण तुकोबांच्या उक्तीप्रमाणे जेव्हा बेंबीचा देठ तुटे तेव्हा भेटे विठ्ठल सखया. आपण तो बेंबीचा देठ तोडू शकतो. बेंबीचा देठ म्हणजे माया. बेंबीचा देठ म्हणजे मायेचं जे आवरण आहे ते आवरण आपण सद्गुरूच्या साहाय्याने, सद्गुरूच्या कृपा व बोधाने आपण ते आवरण बाजूला करू शकतो. बेंबीचा देठ आपण तोडू शकतो. जोपर्यंत बेंबीचा देठ तुटत नाही तोपर्यंत पांडुरंग आपल्याला भेटत नाही. आणि बेंबीचा देठ आहे म्हणून बरे, बेंबीचा देठ आहे म्हणून ही माझी बायको, ही माझी पोरं, हे माझं घर, हे सगळं माझं वैभव, हे सगळं का तो सोडित नाही. अहो सोडील कसं, देठच तुटला नाही अद्याप. बेंबीचा देठ अद्याप सुकलेला. जेव्हा बेंबीचा देठ सुकेल तेव्हा त्याला थोडं थोडं ज्ञान व्हायला लागेल की हे माझं. आणि जेव्हा तो बेंबीचा देठ सुकतो ना महाराज मग सुरकुत्या पडतात. या सुरकुत्या का पडायला लागल्या, तो बेंबीचा देठ सुकत चालला. जसं आपलं वय होईल तसं तो देठ सुकेल. आणि देठ सुकला तर सुरकुत्या पडतील. आता ते मग आजच सांगतो, काल सकाळचंच आमची छोटी पोरगी आहे ती मंदाकणी विचारते, बाबा तुमच्या हातावर अशा रेगरेगा का पडल्या, ती मला विचारत होती. आज म्हटलं आता मी म्हातारा झाल्यामुळे रेगा पडल्या. म्हणजे माझ्या हातावर का नाहीत. म्हटलं तू अजून लहान आहेस. लहान मुलाला काय सांगायचं दुसरं, तू अद्याप लहान आहेस म्हणून तुझ्यावर त्या सुरकुत्या नाहीत. माझ्यावर त्या रेगा का पडल्या, मी म्हातारा झालो. म्हातारा होणं म्हणजे बेंबीचा देठ सुकत झाला. बेंबीचा देठ सुकत झाला ही झाली आपली क्रिया. पण जेव्हा बाल बाहेर येते, मी नेहमी सांगतो की ते बाल रडणारच नाहीये, पण त्याची नाल कापली जाते. माझा नव्हे तुझाचा हा बाळ, पण स्वाधीन केला न कापिता. त्याच्या पुढे एक वाक्य, गोदा गंगे यमुने माझा नव्हे हा तुझाच हा बाळ. गोदा गंगे लक्षात आलं, इडा पिंगला आणि सुषुम्ना. गोदा गंगे यमुने माझा नव्हे तुझाच हा बाळ. आणि स्वाधीन केला न कापिता नाळ. नाळ न कापता ते बाहेर आलंय. पण बाहेर आल्याबरोबर सुईन म्हणते ब्लेड आणा. आणि पुरीची अवस्था फार कठीण. व हिला माहिती ना, भात कापायचा हिला. बरं त्याने मासे कापले होते त्या इल्याने, तो तसाच न धुतलेला हिला. पण त्या इल्याने सुद्धा नाल कापायचे. पण नाल कधी तिला काय म्हणतात शेप्टिक नाही झालं. तरी सुद्धा त्याचं शेप्टिक झालं नाही. कारण ती आधी बांधायची, वरच्या बाजूला नाल बांधायची, कुणाच्या मुळाच्या बाजूला नाल बांधायची आणि मग कापायची तिला वेल्याखाली. आणि मग ती नाळ जशी सुकेल आणि नाळ एकदा ती तुटून पडली की मग हा इकडनं खायला सुरुवात करतो. कारण त्याला रसद तिथून पुरवली जात होती. असं आपला तो विषय नाही. आपला विषय एवढाच आहे, मीच मजव्यालो पोटा आपुलिया आलो. मीच मजव्यालो. आणि ह्या पद्धतीने आपल्याला
जीव मी रूपी जीव आहे, त्या मीचा नाश जेव्हा होईल, मीचा नाश झाल्यानंतर आपण आकाशा एवढे हो, म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत आपल्याला जायचंय. ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत जाऊन आणि पुन्हा खाली यायचंय. तुकोबरात दुसऱ्या चरणात सांगतात, आता पुरले नवस, आता पुरले नवस, हो आता पुरले नवस, आता पुरले नवस, हो आता पुरले नवस, आता पुरले नवस, आता पुरले नवस, आता पुरले नवस. दुनिया गेली आत, दुनिया गेली आत, आता पुरले नवस, आता पुरले नवस, आता पुरले नवस, आता पुरले नवस. आता पुरले नवस, निर्सोनिया गेली आस, आस होती लाज भय शंका दुराविला, न कळे साधन या परते. तुकोबरा सांगतात, आपल्या ठिकाणी जी आस आहे, ती आस, त्या आशेचं काय झालेलं या ठिकाणी निराश झालेलं. देश काळ वस्तू भेद मावळला आणि आत्मा निर्वाळला विश्वाकार. देश काळ वस्तू भेद मावळला, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अहम सोहम आकळले, अहम सोहम ब्रह्म आकळले. आणि अहम सोहम ब्रह्म आकळल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की न झाला प्रपंच, आहे परब्रह्म. प्रपंच झालाच नाही, जग झालंच, पण हे केव्हा, हे तेव्हा. आपण जर आजच ठरवलं तर जमणार नाही. आणि एवढं जरी आहे तरी कोणी सोडतो का? जग झालंच नाही, जग झालंच नाही. याचा अर्थ असा आहे की सध्या आम्ही स्वप्नात आहोत. सध्या जे आम्ही आहोत ना, सध्या आम्ही स्वप्नात आहोत. मग स्वप्न कसं आहे? खोटं आहे. मग जग कसं आहे? मिथ्या. ज्या जगात आम्ही राहतो ते मिथ्या, आणि जे राहतात ते सुद्धा स्वप्न. जे पडतंय, ज्याला स्वप्न पडतंय तो खरा आहे का? तिथे खरा आहे का? तो बाजार फिरून आला, तो खरा होता का तिथे? नाही. बरं, जो बाजार होता तो तरी, ज्या बाजारात फिरला तो बाजारही खरा नाही, आणि ज्या बाजारात जो फिरला तो सुद्धा खरा नाही. पण हे सगळं त्याला केव्हा कळलं? जागा झाल्यावर कळलं. जागा झाल्यावर लाजतो तो, जागा झाल्यावर उठून बसतो आणि मग लाजतो, म्हणजे कुठे कुठे फिरून आलो, कुठे कुठे फिरून आलो. तसं हे जे आपलं आहे ना, हे आपलं जे आहे ना, ते सुद्धा तसंच आहे. काहीच मी नोहे कोणी गाविता, गाविता मी नोहे कोणी गाविता, गाविता मी नोहे कोणी गाविता, एकटा गाविता नाही, एकटा गाविता नाही. काहीच मी नोहे कोणी ये गावीचा, मी कोणीच नाही आणि कुठल्याच गावचा नाही. एकट ठाईचा ठाई, एकच ठाईचा ठाई. नाही जात कोठे फिरवून या येत, नाही जात कोठे येत फिरवून या. लक्षात का? मी कुठे जातही नाही आणि येत सुद्धा नाही, अशी माझी स्थिती आहे. कशी स्थिती आहे? आता पुरले नवस, निर्सोनिया गेली, नाही जात कोठे येत फिरवून या. म्हणजे आता जी धावपळ आहे, जाणं येणं ही जी धावपळ आहे, ती आज त्याची संपली. आणि आज संपल्यामुळं तो आता कसं आहे? स्थिर आहे. का स्थिर झाला? तिसऱ्याकडे झालो बारा बळी, झालो बारा बळी, झालो बारा बळी,
गेलो मरुनी काळी गेला मरुनी झालो 12 बळी आणि गेलो मरोनी ते काली. झालो 12 बळी. 12 बळी म्हणजे 12 बलुतेदार होते पूर्वी. साली माली तेली तांबोळी पुन्हा शिंपी कुंभार अद्याप चांभार बारीक आवाज लक्षात आलं का. हे सगळे 12 बलुतेदार तुकोबा सांगतात. झालो 12 बळी म्हणजे मी कुळबे आहे. 12 पोती भात पिकवलं. किती भात पिकवलं? 12 पोती भात पिकवलं. पण 12 बलुतेदार. किती बलुतेदार? प्रत्येक बलुतेदारला एक पोतं दिलं. मला आठवत आहे तेल्याला आम्ही पहिले भात द्यायचो. नंतर वडील बोलले की भातापेक्षा भाराच घेऊन जायचा. शिंप्याला द्यायचं, न्हाव्याला द्यायचा. न्हाव्याला पण त्याला सांगायचं भारे बांधले. बरं भारे कुठले? खताराचे. म्हणजे खतार भात म्हणजे जे चांगलं भात जिथे येत आहे तिथे भारे बांधायचे. त्यांना बोलून आणायचे तुला उचलेल तो घेऊन जा. पूर्वीचा काल होता महाराज. तुला उचलेल तो मग तो न्हावी यायचा पाठीमागून पाहायचा. भाऱ्याला पाठीमागून पाहायचा भात किती आहे आणि मग तो भारा उचलायचा. तेली यायचा आणि नंतर हलू सांगितलं ना तो पण यायचा. असं का म्हणजे ही सगळी मंडळी 12 बलुतेदार यायची आणि 12 भारे. बस झालो 12 बळी आणि गेलं मरून इथे. बस कोणी वर हात केले काही शिल्लक राहिलं. कारण जेवढं मिळवलं वर्षभरामध्ये तेवढं 12 बलुतेदारांना देऊन टाकलं. आणि आता मी कसा झालो ते 4थ्या गटात पाहू. पण थोडक्यात सांगू इच्छितो की झालो 12 बळी आणि गेलो मरवणी ते काळी. म्हणजे आता 12 बळीचा विषय आपण पाहूया. म्हणजे पंचतत्व 3 गुण आणि चित्त चतुष्टय 5 तत्व पृथ्वी आप तेज वायू आकाश रजोगुण तमोगुण सत्वगुण हे 8 एकत्र आले. 8 एकत्र आल्यानंतर ही प्रकृती निर्माण झाली. पण ही प्रकृती निर्माण झाली या प्रकृतीला चालवण्यासाठी चित्त चतुष्टयाची गरज आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे 4 जर नसते तर हे काहीच करू शकत नाही. समजा या त्याला मनच नाहीये मग काय म्हणतात ना फार जड बुद्धीचा आहे हो. त्याच्यापेक्षा मंद म्हणजे काय? मंद म्हणजे त्याला मन नावाची वस्तूच नाही. ते मेंदूचा सोडून द्या. मेंदूचा विषय आपण बोलायचाच नाही. त्याला मनच नाही, बुद्धी नाहीये. त्याला मन बुद्धी कुणाला नाही? जरा चित्त नाही. कारण हा जो सगळा प्रकार आहे मन बुद्धीचा याचा खेळ कुठून आहे? चित्तातून आहे नाही का. आणि चित्ताचं अधिष्ठान आहे अहंकार. अहंकार म्हणजे आपण त्याला अहंकार म्हणतो तो नाही बरं का. अहंकार म्हणजे विश्वसत्ता जे आहे त्याचं जे मुख्य स्थान आहे पाया. थोडक्यात विश्वाचा पाया अहंकार आहे. आणि त्या अहंकारावर चित्तावर बुद्धीवर मन अशी 4 आहे. तुकोबाराने हे सांगायचंय झालो 12 बळी म्हणजे मी काय केलं मीच मजवी आलो आणि पोटा आपुलिया आलो. माझ्या मीचा नाश झाल्यानंतर कारण आम्ही या संसाराची मिठी मारलेले ते कशामुळं मारलेले? मीच्यामुळं मारलेले. त्या मीचाच नाश झाला. आणि मीचा नाश झाला म्हणजे मीचा नाश नाही झाला महाराज. मीचा नाश नाही झाला. फक्त 1 किलो पीठ पेरलं तर 20 पोती भात आणलं. आता नाही का आता पुन्हा पाऊस पडायला येऊ द्या की आम्ही लूर म्हणतो. लूर तिच्यामध्ये आम्ही भात टाकतो. म्हणजे भात फुकट गेलं का? वाया गेलं का? नाही. 1 किलो भाताला 20 पोती भरतात. 1 किलो भात तुम्ही जमिनीत म्हणजे मातीत 1 किलो फेकलं तर 20 पोती भात आपल्या दारात येऊन पडतंय. लक्षात का? तसं हा मीचा नाश नाही झाला.
मीने एवढा आकार घेतला की तो स्वतः शिल्लक राहिला नाही. झालो 12 बळी आणि मग पुढे काय झालं, गेलो मरून इथे काळी. तो किती फायदा झाला तुकोबारायांचा, किती फायदा झाला. तो जो मी आहे, तो मीने विश्वाकार प्राप्त करून घेतल्यामुळं इथे जे त्रिगुण आहेत ती त्रिगुण सत्ता गेली. कारण ही जी त्रिगुण सत्ता आहे ही कुणाच्या आधाराने, मीच्या आधाराने. मी आहे म्हणून त्रिगुण सत्ता आहे, मी आहे म्हणून हे 5 आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे जी पंचतत्व आहेत ही मी मूल आहे. आता आपण विषय झाला मी म्हणजे अविद्यापादी जीव. हा जीवच निघून गेला तर त्रिगुणाला आणि या पंचतत्वाला काही अर्थ राहिला का? नाही, अर्थ राहिला नाही. पण तरी तो पुन्हा जन्म घ्यायला लावतो. आता आपला जो मी आहे, मीच मजव्यालो पोटा आपुली आलो, तो जो मी आहे त्याने विश्वाकार धारण केल्यामुळं पहिली गोष्ट आपली ही गेली. कुठली? गेलो मरून ते काळे. म्हणजे मीच मजव्यालो म्हणजे मीच मज मेलो. मी आता काय झालो, मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर. आता मी मेलो. तुकोबार काय सांगतात, झालो 12 बळी. म्हणजे त्रिगुणाचं त्रिगुणाला दिलं, 5 तत्वांचं 5 दिलं आणि मन बुद्धी चित्त आणि अहंकार त्यांचं त्यांना देऊन टाकलं. मी मोकळा झालो, गेलो मरुनी ते काळे. आणि मी कसा झालो, मोकळा झालो म्हणजे मेलो. मी आता मेलो, तुका म्हणे आत्ता आणि उरलो उपकारा पुरता. म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीचं फळ या ठिकाणी तुकोबार अगदी सुंदर अशा प्रकारे समाजाला पटवतात. आणि म्हणून एकदा आपण भजन करूया. दोहीकडे पाहे तुका आहे तैसा आहे. फक्त सांगतो मला, निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही. निंदी कोणी मारी हेही नाही, वंदी कोणी पूजा करी तेही नाही. वेगळा दोहीपासून, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोहीपासून. आणि म्हणून तुकोबार सांगतात तुका आहे तैसा दोहीकडे पाहे. दोहीकडे म्हणजे लक्षात का, दोहीकडे सांगतो. दोहीकडे म्हणजे तुकोबा आतमध्ये गेले, आत्मस्वरूपाकडे गेले. आणि आत्मस्वरूपाकडे गेल्यानंतर पाहिलं तर अरे मी इथे आहे असं त्यांना जेव्हा कळलं तेव्हा ते डायरेक्ट बाहेर आले आणि वर पाहायला लागले. दोहीकडे पाहे म्हणजे आधी आतमध्ये पाहिलं तर मी आहे, मग वर पाहिलं तर वरही मी आहे. आत हरी बाहेर हरी, घर हरीने मग स्वतःकडे पाहायला लागला. अरे तू का आहे तैसा, म्हणजे आत पाहिलं तर मी देव आहे, बाहेर पाहिलं तरी मी देव आहे. बरं हरीने घरी, हे सगळं विश्वच हरीने कोंडून ठेवलेलं आहे, सगळं विश्व हरीने भरलेलं आहे. पण स्वतःकडे पाहते तर तू का आहे तैसा. म्हणजे माझ्यात काही बदल झालेला, पण कोणता बदल, वरकांती. शहरात काही बदल झालेला नाही. एरवी तुका आतमध्ये देव झाला आणि बाहेर सुद्धा देव झाला आणि सर्वांगाने निर्मळ झालेला आहे, सर्वांगाने तुका देव झालेला आहे. फक्त तुका आहे तैसा आहे. लक्षात का, तसं आपल्याला सुद्धा या जगामध्ये तुका आहे तैसा आहे. जसं म्हणजे पुन्हा आपण की तुका म्हणे आता आणि उरलो उपकारा पुरता. म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीचं लक्षण मुक्तीवरील भक्ती आपल्याला प्राप्त करायचे आणि पुन्हा जगासारखं चालायचे. अन्यथा तुकोबा त्याच्या आधी सांगून गेले, तुम्हा सारखे चालावे, आम्हा स्वहिता. तुमच्यासारखं चाललो तर आमच्या स्वहिताचं काय होईल, अहित होईल. हित होणार नाही आमचं स्वहिताला आम्ही मुकू. पण जेव्हा ज्ञानोत्तर भक्ती पदार्पण तुकोबाने केल्यानंतर मग पुन्हा तुकोबा पाहायला लागले तर तुका आहे तैसा.
म्हणजे पुन्हा ते समाजासारखेच चालायला लागले, पण त्यांचं कोणत्याही प्रकारे नुकसान झालं नाही. आपल्याला त्या पदापर्यंत पोहोचायचं आहे. आणि म्हणून आज आपली या ठिकाणी भाऊदासराव त्यांनी हा एकदिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी जमलो आणि हा जो वसा आहे तर जोपर्यंत तुम्ही आम्ही आहोत तोपर्यंत चालून राहिलं तर आपल्याला युती संतांच्या भेटी नाही का सांगू सुखाच्या गोष्टी. आणि या न्यायाने आपण या ठिकाणी आलो. उत्तम अशा प्रकारे कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. आणि याच कार्यक्रमाबरोबर आपली आजच्या एक मासिक कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. म्हणून एकदा आपण भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली आपला 24 तारखेपासून माऊलीच्या पुण्यतिथीवर आधारित 3.5 दिवसाचा कार्यक्रम आदिशक्ती शांतामाईच्या अधिष्ठानावर आपण आयोजित केलेला आहे. सर्वांना माहीतच आहे. तरी कोणाला जाहिरात मिळली नसेल तर या ठिकाणी जाहिरात आणलेले आहेत. जाहिराती न्या आणि सर्वांनी अगदी प्रत्येकाने प्रेमाने त्या कार्यक्रमासाठी आपल्याला तनाने मनाने आणि देहाने वाहून घ्या. मदत करा असं नाही सांगत. तनाने मनाने आणि धनाने नाही सांगत. तनाने मनाने आणि देहाने फक्त स्वतःला वाहून घ्या. निश्चित आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं म्हणून आपली सेवा याच ठिकाणी माऊली प्रभाकर महाराज यांच्या चरणी समर्पित करू. जय